संभाजीराजांच्या पदस्पर्शानं आणि शहाजीराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या किल्ले शहागडावरती आपणा सर्वांचं स्वागत करतो। रात्री मी तुम्हाला बरीचशी या किल्ल्याच्या संदर्भातली माहिती सांगितली की निजामशाहीच्या माध्यमातून ही 3 वर्ष राजधानी होती। जसा तुम्हाला प्रश्न पडला असेल, गड तर छोटासा दिसतोय आणि राजधानी का शहाजीराजांनी या ठिकाणी वसवली असेल, हे माझ्या पुढे तो गंभीर प्रश्न आहे। पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेस पुरंदरचा तह झाला आणि मिर्झा राजांना शिवाजी महाराजांनी तहामध्ये 23 किल्ले आणि 4 दशलक्ष होण्याचा प्रदेश दिला होता त्या तहामध्ये, आणि आपल्याकडे जे 17 किल्ले ठेवले होते त्या 17 किल्ल्यांमध्ये हा पेमगिरीचा भीमगड, पण नकाशामध्ये जुन्नर जवळ पेमगिरी भीमगड असं दाखवलेलं होतं। त्यावेळेस संगमनेर जवळचा नव्हता, जुन्नर जवळचा पेमगिरी भीमगड दाखवला होता, तो आपल्याकडे ठेवलेला आहे। माझ्या पुढे प्रश्न पडला की शिवाजी महाराजांनी हा तर ओस पडलेला किल्ला आहे, कारण 36 नंतर शिवाजी महाराज इकडे आले पण नाही आहेत, मग हा किल्ला स्वतःकडे का ठेवला असेल? त्या ज्या आपल्या आबासाहेबांनी स्वराज्याची स्वप्न ज्या किल्ल्यावरून पाहिली, तो मी मात्र शत्रूच्या ताब्यात देणार नाही, ही आबासाहेबांची इच्छा त्यांनी तंतोतंत पाळलेली आपल्याला या ठिकाणी दिसते। असा हा छोटेखानी किल्ला, समोरचं हे प्राचीन मंदिर आहे। खरं जर तुम्ही शिवनेरीवरती गेला तिथं जिजाऊ रोज शिवाई देवीच्या दर्शनाला जात असायच्या आणि इथं आल्यानंतर देवीचं मंदिर नसायचं, तर शहाजीराजांनी स्वतः ही अष्टभुजाकृती जी मूर्ती आहे ती नंतर बसवलेली आहे। पण जो छोटा तांदळा तुम्ही पाहिला असेल आतमध्ये, शिवाई देवीचा तांदळा मोठा आहे आणि हा छोटा तांदळा आहे, की जिजाऊ या ठिकाणी बालशुभाराजांना घेऊन त्या देवीच्या दर्शनाला रोज सकाळी घेऊन यायचे। याच ठिकाणी बसून या देवीच्या पाठीमागचं जी ही जागा आहे तुम्ही बसलोय, इथं शहाजीराजांचा वाडा होता खऱ्या अर्थाने। चौमुळे ती थापटी कौलं असतात, खापरी कौलं आपण म्हणतात, त्या पद्धतीचा शहाजीराजांचा वाडा इथं होता। 125 घरांचा पाया। मी ज्यावेळेस 1982 साली आलो होतो, मी कॉलेजला होतो, टिकाव फावडं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस मी थोडं उत्खनन करत असताना पाहिले तोफांचे खड्डे सापडले, 125 घरांचा पाया सापडला। पण दुर्दैवानं काय झालं की इथलं हे जे काही सपाटीकरण झालं यामध्ये ते वाड्याचे अवशेष आजूबाजूचे गेलेत, आणि तुम्ही ज्यावेळेस त्या खिंडीतून टर्न मारून आला असेल ना, तर त्या एका बाजूला एक बुरुज दिसतोय आपल्याला, आणि त्या बुरुजापासून एक तटबंदी अशी गेलेली आहे, आणि त्या तटबंदीच्या मागे शिपाईंची घरं होती। ती तटबंदी आजही आहे पडलेल्या अवस्थेत। एक बुरुज आहे आणि एक बुरुज आता रस्त्याच्या कामामुळे गेले ते दगडे कुठंतरी, त्यामुळे जो प्रवेशद्वार होतं ते तिथे होतं, आणि तुम्ही वर ज्या ठिकाणी आलात ना, ती माची आडवं गेट लागलं, तिथं एक प्रवेशद्वार असावं, कारण त्या ठिकाणी तटबंदी असावी। पण कालाच्या ओघामध्ये या ठिकाणच्या दगडांचा वापर हा काही घरं बांधण्यासाठी सुद्धा करून गेलेला आपल्याला दिसतात। आणि या किल्ल्याचा जो किल्लेदार होता त्याचं नाव होतं बरकदास, त्याची नोंद आहे 1698 पर्यंत तो या ठिकाणी होता, आणि त्याने या ठिकाणाहून तो कारभार पाहिलेला आहे। म्हणजे 1698 म्हणजे मला वाटतं साधारणतः राजाराम महाराजांची ती कारकीर्द असणार आहे, आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तो बरकदास इथे होता। तर असा हा छोटेखानी किल्ला 1636 पर्यंत एक निजामशाहीची 3री राजधानी आणि स्वराज्य संकल्प भूमी म्हणून हिला मान आहे। इथं दीपावलीमध्ये तुमच्या ठाण्याचे, संभाजीनगरचे अनेक ट्रेकर्स येतात, शिवभक्त येतात, 3 दिवस इथं मोठा दीपोत्सव साजरा करतात, त्यावेळेस आम्ही या ठिकाणी येत असतो। अनेक वंशज त्या ठिकाणी बोलवले जातात आणि त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे अनेक जण आता या शहागडाकडं, या भीमगडाकडे यायला लागलेले आहेत। त्यामुळे असा हा परिसर, ही समोरची जी रांग दिसते हिला बाळेश्वराची डोंगर रांग म्हणतात, आणि इथं चंद्राकृती आकार तयार झालेला आहे हे लक्षात घ्या, आणि त्या बोचक्यामध्ये बाळेश्वराच्या हा भीमगड किल्ला, शहागड किल्ला वसलेला आपल्याला दिसतो। काल मी तुम्हाला सांगितलं ही पाण्याची टाकीचं निरीक्षण जर केलं तर आतमध्ये काही टाक्या आहेत, त्या पाण्यामुळे तुम्हाला आता दिसत नाहीये, आणि त्या टाक्यांचा वापर पिण्यासाठी केला जायचा। या बाजूचे जे टाके तुम्हाला दिसले इथं घोडे पाणी पाजण्यासाठी, आणि खाली आपण वर आलो तिथे एक शीतला देवीचं मंदिर आहे, त्याला शीतला देवीचं पटांगण म्हणतात। तिथं सैन्याच्या रावट्या, तंबू वगैरे तिथे असायच्या, आणि त्या ठिकाणी आणि घोड्यांची जी पाग आहे, निमगाव गाव लागलेलं आहे, तिथपर्यंत त्या घोड्यांच्या म्हणजे पसारा पसरलेला होता, रावट्या पसरलेल्या असायच्या, घोड्यांना तिथं पाणी पाजायला नेलं जायचं, कारण उन्हाळ्यामध्ये इथं पाणी राहत नसायचं, पाणी खाली असायचं, आणि जवळ प्रवरा नदी आहे की तिचा उल्लेख पेहरा म्हणून इतिहासामध्ये आहे। मग ते घोडे तिथपर्यंत पण पाणी प्यायला जात असायचे जवळ असल्यामुळं, म्हणून तिथं त्या गावाला निमगाव पागा नाव पडलं। आजही त्या ओढ्याच्या काठावरती ती दगडामध्ये कोरलेली ती टाकी आपल्याला तिथे पाहायला मिळतात ओढ्यामध्ये, आणि अशा पद्धतीने 35,000च्या फौजेसह शहाजीराजे इथं वास्तव्याला होते।
हा इथला इतिहास अगोदरचा सातवाहनकालीन आहे. मी काल तुम्हाला सांगितलं की हा एक व्यापारी मार्ग होता आणि इथून बाजूने ओतूरच्या बाजूने खाली उतरून नाणे घाटाकडे जाणारा रस्ता होता. हा मार्ग म्हणजे प्रतिष्ठान म्हणजे पैठणचा होता. सातवाहनकालीन हा किल्ला होता. आणि नंतर आता आपण हा गड किल्ल्याची माहिती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने ही शहाजी महाराजांनी निर्माण केलेली स्वराज्य संकल्प भूमी येणाऱ्या त्यांच्या वारसांना सुद्धा माहिती नाहीये. मी संभाजीराजांना इथे घेऊन आलो कोल्हापूरच्या, त्यांना म्हणलं ही तुमची कर्मभूमी आहे. ते मला म्हणे करपे सर तुम्ही मला एक काम करा, याचा सगळा दस्तऐवज मला वाड्यावरती आणून द्या शाहू पॅलेसला, तिथे तुम्हाला काय लागेल मी मदत करेल. कारण ते पण आपलं ट्रेकिंगला असतात बरं का. हा पन्हाळगडला आप्पा परब असताना मला वाटतं ते होते संभाजीराजे, दिलीप सावंत शाहीर वगैरे ते होते. तर त्यांनी इथं आणून त्यांना सांगितलं की थोडं तुम्ही लक्ष द्या. दुर्दैव असं आहे की मध्यंतरी येसुबाईंची समाधी सापडली संगम माऊलीला. मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो होतो आम्ही. तिथं मी ती स्वाक्षरी केली, सरपंच होते. काय त्या समाधीमध्ये दिसलं आपल्याला, आपण सगळे शिवभक्त आहे. आणि उदयनराजे आणि अभयसिंहराजे भोसले किंवा यांचे ते वारसदार आहे येसुबाईंची. आणि तिथं शेळ्या बांधलेल्या, तिथं घाण झालेली सगळी विष्ठा मी पाहिली. सरपंचानं म्हणलं काय, मग तिथलं सगळं तरुण युवक गोळा झालं. त्यांनी ते साफसफाई केली. अतिक्रमण झालेलं आहे, आजूबाजूला म्हशी बांधल्या जातात, त्यांची विष्ठा तिथे. आणि ती बातमी आल्यानंतर अभयसिंहराजे भोसले आपलं ते काय शिवेंद्रराजे भोसले त्यांचे, तर ते तिथे गेले. त्यांनी तिथं ते साफसफाई करून कापड चादर वगैरे अंथरली. परत मी यावर्षी गेलो, पुन्हा तीच घाण त्या समाधी स्थळाची झाली. तुम्ही त्यांचे वारसदार आहात ना, तुमच्या हातामध्ये आहेत ना, तुम्ही पॅलेसमध्ये राहता. मला हे दुर्दैव वाटतं की यांनी खरा पुढाकार घ्यायला पाहिजे, शिवभक्तांना त्यांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे, पण ते करताना आपल्याला दिसत नाही. त्याचं खऱ्या अर्थाने वाईट वाटतं. संभाजीराजे आज करताना आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब की शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 या महाराष्ट्रामध्ये कधी सुरू झाला? राज्याभिषेक सोहळ्याला कधी सुरुवात झाली? तर तो राज्याभिषेक सोहळा सर तुम्ही मला रात्री तर तुमचं एक पुस्तक दिलं, तर आम्ही 35 जण 2007 साली गेलो होतो रायगडावरती. शिवरत्न शेटेंचं नाव तुम्ही एक फोटो आहे पहा त्याच्यावर. हा ते आमच्या बरोबरच होते ग्रुपमध्ये. त्यांनी नंतर 7 वर्ष आमच्या बरोबरच ट्रेकिंग केलेलं आहे. त्यांची माझीच व्याख्यानं व्हायची. तर शिवरत्न शेटे आणि मी आम्ही असे 35 जण गोळा झालो 2007ला. रायगडावरती गेलो आणि तिथं पहिला शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात केली. अलिबागचे SP बोलवले, त्या ठिकाणी महाडचे तहसीलदार बोलवले, तिथल्या वृत्तपत्राने आमची दखल घेतली नावासहित. आणि 2007 नंतर 2-3 वर्षांनी संभाजीराजे आणि पुरातत्व खात्याचं लक्ष गेलं आणि आज लाखोच्या वर लोक राज्याभिषेक सोहळ्याला त्या ठिकाणी जातात. म्हणजे सुरुवात करून द्यायची असते. तसं शहागडाची सुरुवात सुद्धा आपण करून दिली. तुमचे पाय या ठिकाणी लागले, मी तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल. आता आपण इथून जाणार आहोत, वडाच्या झाडाकडे जाणार आहोत. वडाचं झाडाचं महत्वाचं आहे की त्या डुबे सरांनी तिथं सांगितलं की ते जे वडाचं झाड आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा वटवृक्ष आहे. जवळजवळ 2.5 एकर परिसर त्याने व्यापलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की आमचे संत डुबे इथे आहेत, फोटोग्राफर या गावचेच आहेत. ते पावनखिंडीची वारी केलेली आहे, अनेक गडकोट त्यांनी केलेले आहे. आणि त्या ठिकाणी ज्या पारंब्या फुटल्या जातात ना, शेतकरी कट करायला लागले, नाही तर तो अजून वाढला असता, वटवृक्ष खूप मोठा झाला असता. आणि तो खऱ्या अर्थाने काही असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्याचं संवर्धन होणं खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे. कारण भारतातला सर्वात मोठा वटवृक्ष हा कोलकात्याला बॉटॅनिकल गार्डनमध्ये आहे. त्यानंतर हा महाराष्ट्रातला वटवृक्ष आहे. आणि त्याचा इतिहास जर पाहिला तर इसवी सन 1738 ते 1740 मध्ये बाजीराव पेशवे आणि मस्तानी, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आहे की नाही, चित्रपटावरून ते पण प्रसिद्धीच्या झोतात आले. तर 2 वर्ष बाजीराव आणि मस्तानीचं वास्तव्य या गडावर होतं आणि त्यांच्या घोडदळाचा मुक्काम त्या वडाच्या झाडाखाली होता. आणि त्या ठिकाणी ते राहत असत. त्यांच्याबरोबर शमशेर बहादर नावाचा त्यांचा मुलगा होता, जो ग्रहकल शनिवार वाड्यामध्ये झाला होता. त्यामुळे बाजीराव पेशवे मस्तानीला घेऊन या ठिकाणी आले होते. आणि या ठिकाणी आल्यानंतर आज जे वडाचं झाड आहे त्याची एक लोककथा किंवा दंतकथा सांगितली जाते की कोणीतरी एक बहीण भाऊ होतं आणि बहिणीचं नाव जाऊबाई होतं आणि तिचा भाऊ, हे दोघं जण या जंगलामध्ये शेळ्या वळायचं काम करायचे, मेंढ्या वळायचं काम करायचे. आणि एका दिवशी या ठिकाणी त्या वाघाने त्या शेळ्यांच्या कळपावरती झडप घातली. ते त्या भावाने पाहिलं आणि वाघाची आणि त्या भावाची काय झाली, झटापट झाली. त्यामध्ये त्या वाघाच्या तावडीतून तो भाऊ मारला गेला. आणि हे त्या बहिणीनं पाहिलं, तिच्याजवळ एक कुऱ्हाड होती आणि त्या कुऱ्हाडीनं ती वाघावरती तुटून पडली. आणि वाघाशी लढता लढता तिनं वाघाला तर मारलं, पण तीही गतप्राण झाली. आणि जो कुऱ्हाडीचा दांडा तिथे पडला
त्याच्या भोवती आज वटवृक्ष उभा आहे. मी ज्यावेळेस 82 साली गेलो तर एक उभी काठी वेगळ्या आकाराचं लाकूड त्या खोडामध्ये दिसून येत असायचं. आता त्याचा घेरा वाढल्यामुळं, साल वाढल्यामुळं ते जरा थोडंसं गेलं असेल. आपण तरी आज गेल्यावरती तुम्ही निरीक्षण करा. आणि ही रामोश्यांची दैवत जाकमत बाबा म्हणून त्या ठिकाणी आहे. पण त्या ठिकाणी काही विरगळी आहे. मी 2 वर्षापूर्वी गेलो आणि गोडसे साहेबांना सांगितलं त्या विरगळी म्हणजे ते दैवत मानू नका किंवा त्याला शेंदूर फासून विद्रूप करू नका. कारण तुम्ही जे गेल्यानंतर आता त्याचं निरीक्षण करा की त्या विरगळीवरती जे काही शिल्प कोरलेलं आहे, जसं मी रात्री सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा शिल्प आपण पाहिलं श्रीशैलमला असेल किंवा त्या यादवाडला होतं. तर त्यानंतर ते शिल्प जे कोरलेलं आहे त्याच्या डोक्यावरती पेशवाई पगडी आपल्याला स्पष्ट दिसते त्या शिल्पामध्ये. आणि पेशवाई पगडी दिसते आणि पाठीमागं एक स्त्री दिसते आणि त्या स्त्रीच्या पाठीवरती एक तांदूळ बाळ दिसतं. मग ते बाळ कोण असेल? पेशवाई पगडी म्हणजे ते बाजीराव पेशवे. पाठीमागं असणारी मस्तानी आहे आणि मस्तानीच्या पाठीमागं असणारा तो शमशेर बहादर आहे. आणि शमशेर बहादरमुळे जो ग्रहकल मस्तानीमुळे झाला, त्या शमशेर बहादरला 12 गाव आंदण म्हणून तुम्ही ज्या पट्टा किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहे ना, ते त्या पट्टा किल्ल्याचं आंदण त्याला दिलं. आणि एक शमशेरपूर नावाचं गाव लागतं, क्षीरसागर, हा साहेबांना माहित असेल, हा शमशेरपूर. त्या शमशेरपूर गावामध्ये त्याचा वाडा होता, त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. म्हणून शमशेर बहादरवरून शमशेरपूर नावाचं गाव तिथं वसलं. आणि त्यानंतर शमशेर बहादर मोठा होत गेल्यानंतर पानिपतच्या युद्धामध्ये गेला उत्तर भारतामध्ये आणि तिकडं त्या लढाईमध्ये तो मृत्यू पावलेला आहे. पण या ठिकाणून पेशव्यांनी सुद्धा कारभार केलेला आहे आणि मस्तानी सुद्धा या ठिकाणी वास्तवला. हा एक दुसरा इतिहास आहे. आणि महाराजांच्या तहामध्ये भीमगड दिलेला नाही, शहागड, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा इतका 3 वर्षाचा पूर्ण परिसर निजामशाहीच्या माध्यमातून वावरत होता. त्या काळचं वैभव आजही खाली काही वाडे आहेत, जुने वाड्यांचे अवशेष आहेत खाली. ते तुम्ही पहा. अहिल्याबाई होळकर सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्या, त्यांनी ती विहीर खोदलेली आहे. ती विहीर सुद्धा पाहण्यासारखी या ठिकाणी आहे. तर असा इतिहास आहे. पट्टा किल्ल्याचा इतिहास सुद्धा संगमनेरच्या मातीशीच निगडीत आहे, तसा तो पूर्ण होऊ शकत नाही. आणि संध्याकाळी तुमचा जिथे मुक्काम आहे तिथे येऊन दातृत्वानं आलं व दुनियेला दिपवलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमान्य श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिच्या मुशीतून रायगडाच्या छाताडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब जगावं कसं, लढावं कसं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला सामोरं जावं कसं, हा जयांनी मंत्र आम्हाला दिला. ते धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजीराजे या थोर विभूतींना मी प्रथमतः अभिवादन करतो. काल आपण सकाळी या परिसराचा पूर्वार्ध पाहिला आणि आज आपण उत्तरार्धाकडे जात आहोत. कारण शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये आयोजित केलेली ही गडदर्शन पदभ्रमण तुमची मोहीम आहे, श्रावण महिन्यामधली आहे. आणि ज्या ज्या भागामध्ये तुम्ही जाता, तुमचा बखरनामा मी वाचलेला असताना हेरिटेज वॉकच्या पद्धतीनं की ज्या भूमीमध्ये घडलेला इतिहास आहे हा तुम्ही जाणून घेता, समजावून घेता. आणि त्याच पद्धतीनं आज आपण उत्तरार्धाकडे जात आहोत. खरं तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये ढाली तलवारी देऊन स्वतःचं राज्य निर्माण करून एक क्रांती निर्माण करणारी घटना या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पराक्रम करून दाखवला होता. जगाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे झाले, प्रत्येकाने आपल्या राज्याला स्वतःची नावं दिलीत. कोणी सातवाहनांचं राज्य म्हणायला लागलं, कोणी राष्ट्रकूटांचं राज्य म्हणायला लागलं, कोणी चोळांचं राज्य, पांड्यांचं राज्य, चालुक्यांचं राज्य, मुघलांचं राज्य, निजामशाहीचं राज्य, हिमादशाहीचं राज्य, बरीदशाहीचं राज्य, आदिलशाहीचं राज्य, या प्रत्येकाने आपापल्या नावाने राज्यकारभार केलेला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करत असताना आपल्या राज्याला स्वतःचं शिवशाही असं नाव कधी दिलं नाही, तर त्यांनी आपल्या स्वराज्याला, आपल्या राज्याला नाव दिलं स्वराज्य. प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे हे राज्य माझं आहे. इथं 14 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलाला सुद्धा जाणवत होतं की हे राज्य माझं आहे. त्याचं एक उदाहरण मी जाता जाता सांगेन. एक 12 वर्षाचं पोरगं होतं, कानत खोऱ्यामध्ये भात खात्राची शेती करत होतं, राखण करत होतं. हातामध्ये एक छोटासा गोफणकुंडा होता, कमरेला 2 फुटाची तलवार लटकवलेली होती. आणि राजगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज एक फेरफटका आपल्या सवंगड्यांसह
मारत मारत भात खात्राच्या त्या बांधावरून जात होते. जाता जाता त्या पोराने पाहिलं आणि पाहिल्यावर त्याच्या मनामध्ये एक शंका आली, हे कोणीतरी गुप्तहेर नसतील ना, कारण त्या 12 वर्षाच्या पोरानं शिवाजी महाराज काळे का गोरे, दाढीवाले का बिगर दाढीवाले हेच पाहिलेलं नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये हे 4-5 जण त्या भात खात्राच्या बांधावरून चालत असताना त्या पोराचं लक्ष गेलं. एकटंच पोरग होतं, तसं ते पुढे सरसावलं आणि सरसावल्याबरोबर आपल्या कमरेला असणारी तलवार, 2 फुटाची तलवार त्याने बाहेर काढली आणि काढल्यावरती ती तलवार हातात घेऊन शिवाजी महाराजांच्या घोडीचा लगाम हातामध्ये धरला. आणि धरल्याबरोबर एक आम्हाला चौथीला कविता होती, त्याच्या ओळी अशा होत्या, खबरदार जर जाल पुढे चिंधड्या, तर उडवीन राई राई एवढ्या. लगाम धरल्यानंतर ते 12 वर्षाचं ते सावळे नावाचं पोरग महाराजांच्या घोडीचा लगाम धरतंय आणि महाराजांनाच म्हणताय, खबरदार जर पुढे पाऊल टाकला तर राई राई एवढ्या चिंधड्या करून टाकेल. खरं तर एका फटक्यातही नव्हतं, ते लात मारली असती तरी उतानं पडलं असतं भात खात्राच्या शेतामध्ये. मग एवढी मुरदुमकी त्याच्यामध्ये कुठून आली होती? कारण त्या 12 वर्षाच्या पोराला सुद्धा माहित होतं की हे राज्य माझं आहे आणि त्याचं राखण मलाच करायचं आहे. ही खऱ्या अर्थाने प्रेरणा आम्हाला शिवाजी महाराजांकडून पाहायला मिळते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम गात असताना मी काल तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पनेचा पहिला सूर्याचा किरण जर कुठून पाहिला असेल तर तो पेनगिरीच्या भीमगडावरून, शहागडावरून पाहिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सूर्याचा शेवटच्या आयुष्याच्या युद्धाचा सूर्याचा अस्त जर कुठून पाहिला असेल तर तो त्या संगमनेरच्या मातीतून पाहिलेला आहे. घटना होती 1677 ची महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. महाराज दक्षिणेकडे जाणार होते आणि दक्षिणेकडे गेल्यानंतर इथला स्वराज्याचा राज्यकारभार कसा पाहायचा आणि या विवंचनेत असल्यामुळं साहजिकच आम्ही काही पुस्तकांमध्ये वाचलं की संभाजीराजे सज्जनगडावर गेले, रामदास स्वामींनी त्यांना आदिलशहाकडे पाठवून दिलं, ते भलं पहिली होते. एक विचित्र अशा पद्धतीचा इतिहास आमच्या समोर रंगवला गेला. पण वस्तुस्थिती तशी नसताना ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची भेट घेतली, नंतर श्रीशैलमला गेले, तंजावरला गेले वगैरे वगैरे, थोरली मसलत हा एक प्रकारचा नवीन डावपेचाचा महाराजांचा भाग होता. आणि इकडं स्वराज्य पोरकं होऊ नये म्हणून, मुघलांचं आक्रमण होऊ नये म्हणून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना मुघलांच्या गोटामध्ये पाठवलेलं होतं. आणि याचं कारण की एका बाजूला स्वराज्यही सुरक्षित राहील आणि दुसऱ्या बाजूला आदिलशहाचं जे काही आक्रमण असेल तेही आपल्याला थांबवता येईल. आणि म्हणून महाराजांनी सगळे दक्षिण भारत एक करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच दरम्यान महाराज दक्षिण भारताची मोहीम आटोपून रायगडावरती आले आणि रायगडावरती आल्यानंतर जो मुघलांचा सरदार होता त्याचं नाव होतं दिलेर खान पठाण. आणि या पठाणानं संभाजी राजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. आणि परीक्षा काय घ्यायची तर किल्ले भूपाळगडावरती जायचं, आक्रमण करायचं आणि तो किल्ला ताब्यात घ्यायचा. संभाजी राजे दिलेर खान पठाणांच्या छावणीत गेले आणि भूपाळगडाकडे आक्रमण केलं. आणि भूपाळगडाचा किल्लेदार होता त्यावेळेस सुरुवातीला चाकणचाही तोच किल्लेदार होता आणि भूपाळगडाचाही तोच किल्लेदार होता. त्याचं नाव होतं फिरोंगोजी नरसाळा. त्याने पाहिलं भूपाळगडावरून साक्षात राजपुत्र युवराज येऊन राहिले. त्याने आपली तलवार म्यान केली आणि दिलेर खान पठाणाच्या आयता भूपाळगड ताब्यामध्ये दिला. आणि ताब्यात दिल्याबरोबर त्या ठिकाणी सगळं सैन्य जमा झालेलं असताना शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली आणि आता दिलेर खान पठाण आदिलशाहीवर आक्रमण करील. आणि त्याच वेळेस एक पत्र शिवाजी महाराजांना, आदिलशहाचा जो वजीर होता त्याचं नाव होतं सिद्दी मसाऊद. आता हा सिद्दी मसाऊद कोण? सिद्दी जोहरचा जावई आहे की ज्याने बाजीप्रभूंच्या घोडखिंडीवरती 3000ची फौज घेऊन आक्रमण केलं होतं आणि बाजीप्रभूंनी ती घोडखिंड अडवली होती. आज सिद्दी मसूद पुढे आदिलशहाचा वजीर म्हणून कारभार पाहत होता. आणि त्याच वजीरानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं होतं की आपण काही फौज आम्हाला द्या आणि विजापूरचं रक्षण करा, आपण म्हणाल त्या पद्धतीने आम्ही वागू. शिवाजी महाराजांनी विचार केला विजापूरच्या मदतीला जायला पाहिजे, कारण मुघल हे आता आदिलशहाचा लचका तोडल्याशिवाय राहणार नाही. संभाजी राजे मुघलांच्या तावडीमध्ये आहे, पण संभाजी राजांना सुद्धा आपण सोडवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं महाराजांनी आपल्या बरोबर 10,000ची फौज घेतली आणि विजापूरच्या दिशेने कूच केलं. विजापूरच्या दिशेने कूच करत असताना
आपल्या भोपाळगडावरती काय घडलं, भोपाळगडावरती त्या दिलेर खान पठाणानं तिथं असणाऱ्या 500 मराठी मावळ्यांचे हातपाय तोडण्यात आले, गर्दनी छाटण्यात आल्या, ते पाहिलं. रक्त रंजित इतिहास तिथला चालत असताना संभाजीराजे कडाडले, दिलेर खानाला ओरडले, हे काय चालवलंय तुम्ही? त्यावेळी दिलेर खानानं संभाजीराजांचा प्रचंड अपमान केला, त्यांना गालबोट लावलं गेलं आणि तिथंच संभाजीराजेंचे विचारचक्र फिरले आणि त्याच क्षणी त्यांनी महाराणी येसुबाईंना बरोबर घेतलेला आहे, छोटासा शाहू महाराजांना बरोबर घेतलेला आहे आणि तडक विजापूरच्या दिशेने जायचा निर्णय घेतला. आणि निर्णय घेत असताना जर संभाजीराजे विजापूरला जात असतील तर शिवाजीराजांनी सांगितलं, तर संभाजीराजे आपल्या आश्रयाला येत असतील तर त्यांना आश्रय द्या, मी विजापूरचं रक्षण करतो. या पद्धतीने शिवाजीराजे विजापूरच्या दिशेने निघालेले आहेत आणि दिनांक होता 4 डिसेंबर आणि त्या ठिकाणी त्यांना बातमी लागली की संभाजीराजे त्या मसूदच्या छावणीमध्ये दाखल झालेले आहे, मसूदनी त्यांना अभय दिलेला आहे, दिलेर खान चिडलेला आहे. आता काय करायला पाहिजे? महाराजांनी विचार केला. दिनांक 4 डिसेंबर 1679 महाराजांनी शेलपूर सोडलं आणि नाक दाबलं की तोंड उघडलं जाईल, म्हणून महाराजांनी मुघली प्रदेशावरती हल्ला करायचं ठरवलं. आणि त्या काळामध्ये मुघलांचं एक श्रीमंत शहर होतं जालना, त्याला जालनापुरी असं म्हटलं जायचं. महाराजांनी 4 डिसेंबरला तिथून जी आपली फौज उधळली गेली ते जालनापुरावरती जाऊन तुटून पडले. दिनांक होता 15-16 नोव्हेंबर 1679 जालनापुरा लुटून फन्ना केला. अगणित संपत्ती त्यांना मिळाली, अगणित द्रव्य त्यांना मिळालं, राहुटे मिळाले, तंबू मिळाले, घोडे मिळाले, उंट मिळाले, सगळं साहित्य या 10,000च्या फौजेनं घोड्यावरती लादलं आणि जालन्याची संपत्ती घेऊन महाराज रायगडाच्या वाटेकडे लागले होते. पण महाराजांचा प्रवास नेहमी उलटा असायचा, हे लक्षात घ्या. याचं कारण महाराज आग्र्याच्या कैदेत असताना सुद्धा उलटा प्रवास त्यांनी केलेला आहे. कारण आग्र्याच्या उत्तरेला 100 किलोमीटरवरती मथुरा आहे, ते यमुना ओलांडून मथुरेला गेले आणि औरंगजेबाचं सैन्य दक्षिणेकडे पाहायला निघालं होतं आणि मथुरेवरून काशी, बनारस, गया वगैरे हा भाग करत करत गोंडवनच्या भागातून ते स्वराज्यामध्ये 25 दिवसाचा फास्ट प्रवास करत ते राजगडावरती आले होते. म्हणजे महाराजांनी सुद्धा इथं तीच योजना आखली. औरंगाबाद, ज्याला आता आपण संभाजीनगर नाव दिलेलं आहे, संभाजीनगरच्या वेरूळच्या उत्तर बाजूने म्हणजे कन्नडच्या खात्याच्या बाजूने शिवाजी महाराजांनी ती सगळी संपत्ती बरोबर घेतली आणि नेवाशाकडे आले. गोदावरी ओलांडली असल्यावरती ते पुढे नेवाशाच्या बाजूला आले. प्रवरा नदीच्या पात्राने त्यांची घौडदौड सुरू झाली आणि तेवढ्यात त्या संभाजीनगरचा, औरंगाबादचा जो दक्षिणेचा सुभेदार होता तर खुद्द औरंगजेबाचा मुलगा मोहज्जम, आणि या मोहज्जमला बातमी लागली की शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यातील जालना पुरावरती हल्ला करून अगणित संपत्ती आपल्याबरोबर चालवलेली आहे. आणि त्याच क्षणी त्या मोहज्जमच्या दरबारात असणारा रणमस्त खान, सरदार खान, आसफ खान, जाबिद खान यांना आदेश दिला, चलो जाओ शिवाजी का पीछा करो. आणि 35,000ची फौज घेऊन ते रणमस्त खान शिवाजी महाराजांच्या पाठलागावरती निघालेला आहे. पाठलागावर निघता शिवाजी महाराजांचं 10,000चं सैन्य, काल आपण खानगावच्या मंदिरामध्ये थांबलो होतो, तिथून पूर्वेला जोरवे नावाचं गाव आहे, क्षीरसागर साहेबांच आहेत का? जोरवे नावाचं गाव आहे. त्या जोरवेच्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचं आगमन होता क्षणी त्या ठिकाणी पाठीमागून गुप्तहेरांनी बातमी आणली. महाराजांच्या समोर कोण होते? धनाजी जाधव होते, मानाजी मोरे होते, सर्जेराव घाटगे होते, हंबीरराव मोहिते स्वतः त्या सैन्याचं नेतृत्व करत होते, सेनापती. आणि एक 50,000 सरदार होता ज्याचं नाव होतं शिदोजी नाईक निंबाळकर. आपण उत्तरार्धाकडे जात असताना या शिदोजी नाईक निंबाळकरांचा सुद्धा इतिहास जाणून घेतला पाहिजे. शिदोजी नाईक निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे जे सासरे होते, मुधोजी राजे नाईक निंबाळकर फलटणचे, हे शिवाजी महाराजांचे सासरे आहे. आणि मुधोजी राजे नाईकांना पहिल्या पत्नीपासून 2 मुलं झाली. त्या 2 मुलांची नावं होती जगदेवराव आणि साबाजीराव. आणि दुसऱ्या पत्नीपासून 2 अपत्य झाली. त्यापैकी एक होते बजाजी राजे नाईक निंबाळकर आणि दुसऱ्या होत्या सईबाई साहेब, की ज्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. अशी 4 अपत्य मुधोजी राजांना झाली होती. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये जगदेवरावांना पंढरपूर पासून 27 किलोमीटरवर असणारं भाळवणी नावाचं गाव जहागीर म्हणून दिलं होतं. आणि तिथून जवळ असणारं साबाजीरावांना दहीगाव म्हणून एक गाव आहे, तिथली जहागिरी दिली होती. 2 या सावत्र मेहुण्यांचं जहागिरीचा भाग त्या बाजूला होता आणि फलटणची जहागिरी त्यानंतर सांभाळत होते बजाजी राजे नाईक निंबाळकर.
आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचं लग्न सईबाईंच्या सोबत झालेलं आहे. आता हे शिदोजी नाईक निंबाळकर यांचा जन्म 1645चा आहे. म्हणजे महाराजांच्या नंतर 15 वर्षांनी शिदोजी नाईक निंबाळकरांचा जन्म झालेला आहे. आणि 1662ला शिदोजी नाईक निंबाळकर पुरंदरच्या तहाच्या वेळी वेड्याच्या वेळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दाखल झाले. त्यावेळेस सरनोबत होते प्रतापराव गुजर आणि या प्रतापराव गुजरांच्या हाताखाली 1000 सरदार म्हणून त्यांनी कामगिरी फत्ते केली होती. एवढंच नाही तर ज्यावेळेस प्रतापराव गुजराने बहिरोल खान पठाण चालून आला, सांगली जिल्ह्यामध्ये जत नावाचा तालुका आहे, तिथून वाहणारी डोन नदी आहे. बहिरोल खान पठाण चालून आल्याबरोबर त्या पठाणाच्या त्या ठिकाणी महाराजांनी आज्ञा केली आणि त्या डोन नदीला वेढा घालून त्या बहिरोल खान पठाणाच्या सैन्याचं पाणी तोडलं होतं. त्यांनी दया मागितली, क्षमा मागितली, मी परत येणार नाही. त्यावेळेस तिथं उजाळलेल्या हत्तीला आवरण्याचं काम सुद्धा शिदोजी नाईक निंबाळकरांनी केलं होतं. आणि त्याचा हा पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी त्याला आपला 50,000 सरदार नेमला होता. हा शिदोजी रावांचा इतिहास आहे. 50,000 सरदार म्हणजे जो सेनापती असतो, जो सरनोबत असतो, त्याच्यानंतर दुसऱ्या मानांकन जे असतं ते 50,000 सरदाराचं असतं. असे 50,000 सरदार शिदोजी नाईक निंबाळकर त्यावेळेस महाराजांच्या समवेत होते. आणि हे सगळेजण जोरव्याच्या परिसरात आले असताना मागून रणमस्त खानाची 35,000ची फौज आणि महाराजांची फौज किती आहे? 10,000ची फौज आहे. आणि अशी फौज जवळ येत असताना त्या ठिकाणी सैन्य थांबवलं गेलं. आणि मला आठवण यायला लागली की पावनखिंडीमध्ये ज्या पद्धतीने बाजीप्रभू देशपांडे असतील, फुलाजी प्रभू देशपांडे असतील, शंभूसिंग जाधव असतील, विठोजी काटे असतील, रायाजी बांदल असतील, त्या बांदल सैनिकांनी 300 बांदल मावळ्यांसमवेत लढून त्या सिद्धी मसूदच्या 3,000च्या फौजेला लढा दिला होता. सकाळी 9 वाजल्यापासून जे लढा दिला होता तो सायंकाळी तोफांचे बारकाने ऐकू येत नाही. तोपर्यंत त्यांनी मला खिंड चढू देणार नाही, तोपर्यंत ही खिंड हे 300 बांदल मावळे लढत होते. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जोरव्याच्या पुढे फौज आलेली असताना 35,000ची फौज दान दान दिन दिन करत उधळत येत होती. आणि त्याच वेळेस रायतेवाडी नावाचं गाव आहे. काल तुम्ही जो काही नाशिकचा हायवे जातो ना, आपण पाहिला असेल पुन्हा नाशिक हायवे, तिथून फक्त 2 किलोमीटरवर रायतेवाडी नावाचं गाव आहे. रायतेवाडीच्या परिसरामध्ये महाराजांचं सैन्य जमा झालं. महाराजांच्या सैन्यासमवेत आंबीरराव मोहिते बोलते झाले, राजे आपण थकलेले आहात, आपण त्वरेने दुसरा मार्ग निवडावा, आम्ही गनिमाला या ठिकाणी थोपवून धरतो. त्याच वेळेस शिदोजी नाईक पुढे यायचे, म्हणाले राजे आपल्याला विश्रांतीची गरज आहे, आपल्या अंगामध्ये ज्वर आहे. कारण महाराज त्या ठिकाणी इतके फिरलेले असताना, दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये जात असताना महाराजांच्या अंगामध्ये प्रचंड थकवा जाणवत होता, महाराजांना अशक्तपणा जाणवत होता, ज्वर वाढायला लागला होता. आणि कधी एकदा मी रायगडला जाईल असं झालं होतं. आणि त्या ठिकाणी बहिर्जी नायकांनी सांगितलं की हंबीरराव आम्ही असं करतो, निम्मी शिबंदी घेतो आणि महाराजांना सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवतो. त्यावेळेस हंबीरराव लगेच म्हणाले महाराज निघा, मी या ठिकाणी या गनिमाला अडवून धरतो. अरे पण हंबीरराव तुमच्याबरोबर 5,000ची फौज आहे, पाठीमागे तर 35,000ची फौज आहे. आणि तेवढ्यात पुन्हा एक निरोप आला की मुळचंदनी पुन्हा एक 5,000ची ताज्या जमाची फौज पाठवली. आणि त्याचं नेतृत्व करत होता एक राजपूत युवक. आणि त्या राजपूत युवकाचं नाव होतं केशर सिंग. आणि त्या केशर सिंगाने आपल्या गुप्तहेरांमार्फत महाराजांना निरोप पाठवला की सैन्यबळ वाढायला लागलेलं आहे, आपण त्वरेने इथून निघून जावं. आणि त्याच क्षणी महाराजांनी निर्णय घेतला. बहिर्जी हंबीरराव शिदोजी नाईक, मानाजी मोरे, सजयराव घाटगे यांच्याशी चर्चा झाली. आणि चर्चा अंती ठरलं गेलं निम्मी शिबंदी घेऊन महाराजांनी जायचं, बहिर्जीच्या बरोबर जायचं. बहिर्जी नायकांनी युक्ती चालवली आणि हा तुम्ही संगमनेरला आला. संगमनेरला 2 नद्यांचा संगम होतो. एक आहे माळुंगी नदी आणि दुसरी आहे प्रवरा नदी. या प्रवरा नदीच्या थोडं पुढे आल्यावर माळुंगीला फाटा फुटतो. आणि त्या काळामध्ये जर जायचं असेल, वाट असेल तर ती नदीच्या कडेकडेने असायची. कारण नदीला डोह असायचे, जनावरांना वगैरे घोड्यांना तहान लागली तर पाण्याची डबकी असायची, सैन्याला तहान लागली तर नदीचा काठा हा भरलेला काही ठिकाणी असायचा. त्यामुळे प्रत्येक मोहिमेचा जो प्रवास असायचा तो नदीच्या काठाकाठाने असायचा. बहिर्जी नायकांनी 5,000ची फौज बाहेर काढली. पुन्हा युक्ती चालवली गेली. 2,500चं सैन्य महाराजांच्या बरोबर दिलं. स्वतः महाराजांबरोबर ते स्वतः चालू लागले. बरोबर मानाजी मोरे होते, धनाजी जाधव होते. आणि ही सगळी मंडळी किल्ले पट्ट्याकडे निघालेली होती. आणि उरलेली 2,500ची फौज ज्या पद्धतीने शाहिस्ते खानाला सुद्धा कात्रजच्या घाटामध्ये येसाजी कंकाने 500 बैलांना शिंगांना टेंबे लावले आणि हुलकावणी दिली होती. आणि शाहिस्ते खानाचं सैन्य कात्रजच्या घाटाकडं आणि आमचं महाराज मात्र कोंढाण्याच्या सिंहगडाच्या दिशेला निघून राजगडावरती पसार झाले होते.
तशी ती योजना आखली गेली. काही सैन्य तन्नापुरीच्या घाटाकडे निघालं. आपण वर पेमगिरीवरून जो सपाटीचा भाग पाहत होता त्या भागामध्ये पळायला लागलं. पळता पळता ते इकडं आले, पेमगिरी ओलांडले, कोथरूडचा घाट ओलांडला आणि त्यातले निम्मे सैन्य त्या सैन्याच्या पाठलागावरती गेले आणि निम्म सैनिक पुन्हा पट्ट्याच्या माळुंगीच्या रस्त्याला लागले. न जाणं राजे इकडे गेले असतील, न जाणं राजे तिकडे गेले असतील, संपत्ती कोणाबरोबर गेली ठाम पत्ता नाही. 5,000ची फौज झुंजायला लागली. दिनांक होता 18, 19, 20 नोव्हेंबर. 3 दिवस युद्ध प्रवरा नदीच्या त्या 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये चाललेलं होतं. प्रवरा नदी लाल होऊन व्हायला लागलेली होती आणि अशा वेळेस महाराज किल्ले पट्ट्यावरती पोहोचले. तो दिनांक होता 21 नोव्हेंबर 1679 ला. तुम्ही ज्या किल्ल्यावर जाणार आहात त्याचं नाव आहे पट्टा. पट्टा किल्ला का म्हणतात? त्याचा आकार पट्ट्यासारखा आहे म्हणून त्याला पट्टा किल्ला म्हटलेला आहे. आणि त्या पट्ट्या किल्ल्यावरती महाराज जात असताना पण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस युद्धाला तोंड फुटलं, महाराजांच्या अंगामध्ये ताप संचारला गेला होता आणि महाराजांना विश्रांतीची गरज भासली. पण त्या ठिकाणी 18 नोव्हेंबर 1679 ला एक दिवस महाराजांचा मुक्काम संगमनेरला म्हाळुंगी नदीच्या काठावरती एक डीएड कॉलेजची इमारत एक गढी आहे आणि त्या गढीमध्ये महाराजांनी एक दिवस विश्रांती घेतलेली आहे. त्याच ठिकाणी शहाजहान बादशाह सुद्धा राहिलेला आहे आणि त्याच ठिकाणी आज कोण राहत असेल तर डुकरांचं वास्तव्य तिथे मला दुर्दैवानं सांगावं लागतं. ज्या इमारतीमध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज राहिले त्या इमारतीमध्ये आज डुकरांचा जर वावर असेल तिथं काहीतरी शौर्यभूमी उभारायला पाहिजे. पण आता आम्ही मनावर घेतलेले जगदाळे साहेब जागृती या निमित्ताने व्हायला लागलेली आहे. त्या ठिकाणी लवकरच आमच्या माध्यमातून एक शौर्यभूमी तिथे आम्ही निर्माण करणार आहोत आणि आपल्यासारखे तर रणमावळे भरपूर आहेत त्या ठिकाणी येणारे भेट देणार आहेत. आणि अशा पद्धतीनं महाराज तिथे एक दिवस थांबून 2 दिवसाचा प्रवास करून किल्ले पट्ट्यावरती बहिर्जी नायकांनी सुखरूप नेलेला आहे. इकडं मात्र सैन्य माग सरकायला लागलेला आहे. हंबीरराव मोहिते लढत असताना तो रणमस्त खान कैद झालेला आहे. पण त्याच्याबरोबर असणारा बाजी उमराजे असतील किंवा जाबिद खान असेल, आसफ खान असेल, सरदार खान असेल हे द्वेषाने तुटून पडले. सैन्याचं मात्र भर हटायला लागलं. प्रवरा नदी लालेलाल व्हायला लागली. सैन्य कमी व्हायला लागलं. तसं शिदोजी नायकांनी निर्णय घेतला थोडं आपण मागं सरकलं पाहिजे. राजे पोचलीत की नाही, बहिर्जी नायकाकडून काही खबर आली की नाही, असं करत करत ते सैन्य म्हाळुंगीच्या नदीच्या पात्राने या ठिकाणी चासनरवाडी, कापडगाव, भोजापूरचं धरण झालेलं आहे. त्या खिंडीच्या बाजूला 2 पर्वत लागतात. एकाचं नाव आहे किल्ले लागतात, एकाचं नाव आहे पर्वतगड आणि दुसरं नाव आहे सोनगड. हे छोटे छोटे टेहळणीचे किल्ले आहेत देवठाण धरणाच्या पलीकडं आणि पलीकडे भोजापूरचं धरण आहे. कारण जर यदा कदाचित जर ते सैन्य पाठलागावर आलं तर आपल्याला या 2 किल्ल्यांच्या आश्रयाने सुखरूप कुठंतरी निवारा सापडेल म्हणून महाराज त्या बाजूने गेले. शिवाजी नाईक मात्र या सैन्याला अंगावर घेत होते. पुढे ठाणगाव लागलं. ठाणगाव ओलांडल्यानंतर काही खिंडी तयार होताना दिसतात. डोंगर उतारावर जे वाहत येतात ना, जर तुम्ही पट्ट्यावरती गेला आणि पूर्व दिशेला पाहिला तर तुम्हाला असे वाहताना दिसतील आणि ओघळ त्याला आपण म्हणतो आणि त्या ठिकाणी खिंडीसारखा एक नैसर्गिक आकार तयार झालेला दिसेल. अशा 5-6 खिंडी दिसतील. या फौजेनं काय केलं, त्या खिंडी जाळून धरल्या. तर त्या पद्धतीनं त्या रणमस्त खानाचं सैन्य त्या ठिकाणी आलं आणि मात्र या ठिकाणी हंबीरराव मोहिते जखमी झालेले आहेत. त्या जखमांमधून रक्त व्हायला लागलेले आहे. शिवाजी नाईक द्वेषाने लढतात. महाराज गडावरती पोहोचलेले. गडावर फारशी शिबंदी नाहीये. गडाच्या आजूबाजूला मुघलांचा प्रदेश होता. महाराजांनी ऐन वेळेस निर्णय घेतला की किल्ले पट्ट्यावरती जायचा आणि तिथे गेल्यानंतर इकडे शिवाजी नाईक निंबाळकर लढत असताना एक गंभीरचा गोळा त्यांना लागला आणि तो गोळा लागून शिवाजी नाईक निंबाळकर हौतात्म्य बाजीप्रभू देशपांडे इतकं पवित्र हौतात्म्य महाराजांना वाचवण्यासाठी त्या पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी आज ते हौतात्म्य म्हणून त्या ठिकाणी शहीद झालेले आपल्याला दिसतील. तुम्ही ज्या वेळेस जाल त्यावेळेस त्या खिंडीचं निरीक्षण करा. त्या ठिकाणचं सैन्याची व्यवस्था कशी असेल ते पहा आणि शिवाजी नाईक निंबाळकरांची समाधी पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला एक डांबरी रस्ता जातो. तिथे आपण एक बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सगळी माहिती दिली आहे. आता अस्तित्वात आहे किंवा का पर्यटकांनी मला काय माहित नाही, पण तो स्वतः मी त्या ठिकाणी जाऊन आम्ही लावला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना, येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेकर्सना, येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्तांना फक्त पट्टा किल्ला या परिसरामध्ये एका गोष्टीने माहित होता की शिवाजी महाराजांनी इथे विश्रांती घेतली 15 दिवस 17 दिवस. त्यामुळे या किल्ल्याचं नाव विश्रामगड पडलेलं आहे. बाकीचा इतिहासच माहित नव्हता आणि इकडे महाराज पट्टा किल्ल्यावरती आले. 15 दिवस त्यांनी विश्रांती घेतली आणि म्हाळुंगी नदीच्या उगमाजवळ शिवाजी नाईक निंबाळकरांची समाधी तिचा शोध लागला. तुम्ही
भोसले म्हणून सांगलीचे सर, त्यांच्या माध्यमातून आम्ही ती समाधी शोधली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या वंशजांची समाधी ही पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला आहे. आता दरवर्षी कुठेतरी ते येतात, दिवाबत्ती लावून ते पुन्हा जातात. हा इतिहास इतका अज्ञात होता आणि महाराज त्या ठिकाणी थांबले. दिनांक होता 4 डिसेंबरला. महाराजांना बातमी आली काय की संभाजी राजे सिद्धी मसूद करून निघाले आणि किल्ले पन्हाळ्यावरती आलेले आहे. महाराज 4 डिसेंबरला पट्टा किल्ला सोडलाय आणि पट्टा किल्ला सोडून महाराज रायगडावरती जात आहे. कारण राजपुत्र संभाजी हा पुन्हा आलेला आहे आणि त्याला एकदा कधी भेटेल असं राजाला झालं होतं. आणि मग महाराज रायगडावरून ते पन्हाळ्यावरती गेले आणि पन्हाळ्यावरती गेल्यावरती सज्जा कुटीमध्ये संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांची भावलेखांची भेट त्या ठिकाणी झाली. कुर्ली विवरणी ठरली गेली की संभाजीराजांनी दक्षिणेचा कारभार केला आणि उत्तरेचा कारभार राजाला मारला पाहिजे. कारण आता शरीर क्षीण व्हायला लागलं होतं. दोघा भावलेखांची भेट झाली. चला मस्त ठरवण्यात आलं आणि महाराज रायगडावरती आले आणि दुर्दैवानं त्यांना अँथ्रॅक्स नावाच्या विषाणूंनी घेरलं. अँथ्रॅक्स हा जनावरांच्या सानिध्यात राहिल्यानंतर गुडघी रोग नावाच्या लागले होते, वेदना व्हायला लागल्या होत्या, तहा व्हायला लागला होता, अंगाची लाई व्हायला लागली होती. आणि अशातच महाराजांना आता वाट समजून चुकलं होतं की आपली शेवटची यात्रा सुरू झालेली आहे. आणि आमच्या या शककर्त्या राजाने अखेर संभाजी राजांना भेटून रायगडावरती आल्यानंतर दिनांक 3 एप्रिल 1680 ला इहलोकीचा निरोप घेतला. आणि हा शककर्ता राजा आज 350 वर्षानंतरही तुमच्या आमच्या हृदयामध्ये आहे. इथं आज जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा सांगावं लागत नाही. ही एकच घोषणा जर आम्ही दिली की छत्रपती शिवाजी महाराज की जय हा शब्द कधी उमटतो हे आम्हाला सुद्धा समजत नाहीये. आणि जगाच्या पाठीवर 350 वर्षानंतर अनेक राजांचा इतिहास संपला, अनेक राजे रजवाड्यांचा इतिहास पुसला गेला, पण माझ्या राजाचा इतिहास अजूनही दिमाखाने मात्र उजळून निघताना दिसतोय. अजूनही आम्ही ती प्रेरणा घेतोय. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण नेहमी मी शेवटच्या व्याख्यानाचं एंड करत असताना मी नेहमी म्हणतो, अरे गीता सांगू कुणाला, अरे गीता सांगू कुणाला, तो अर्जुन आज राहिला नाही. अरे गीता सांगू कुणाला, तो अर्जुन आज राहिला नाही. आणि शिवशाही सांगू कुणाला, तो महाराष्ट्र आज राहिला नाही. पण जोपर्यंत तुमच्यासारखे शिवभक्त, जोपर्यंत तुमच्यासारख्या रणरागिणी माझ्या या जाणत्या राजाचा जय जयकार करतील, जोपर्यंत माझ्या या राजाच्या गडकोटांच्या स्वराज्याच्या माथ्यावरती जाऊन तुम्ही तिथली माती कपाळाला लावशाल, तोपर्यंत तुम्ही हा महाराष्ट्र मुरदाडांचा होऊ देणार नाही. हा महाराष्ट्र मुरदाडांचा होऊ देणार नाही. अशा पद्धतीनं आपल्या उद्या पट्टा किल्ल्यावरती गेल्यानंतर तुमची पुढची मोहीम टाकेतला आहे. पट्टा किल्ला हा जटायू पक्षाचं निवासस्थान होता. हे दंडाकरण्याचा भाग आहे. आणि ज्यावेळेस रावणाने सीतेला चालवलं होतं पळवून नाशिकमधून त्या पंचवटीतून, त्यावेळेस पट्टा किल्ल्यावरती घरटा असणारा तो जटायू पक्षी म्हणजे गरुडाचाच प्रकार होता, पण धिप्पाड असा असल्यामुळे त्याला जटायू नाव मिळालं. आणि या जटायूनं पाहिलं रावण सीतेला घेऊन चाललेला आहे आणि सीते मात्र रडत होती. आणि रडता रडता तिचा आवाज काही वाड्यातल्या लोकांनी, त्या वाड्या आसपास असतील, त्यांनी ऐकला आणि त्यांनी त्या गावाचं नाव ठेवलं तिरडे. तुम्ही जर पट्ट्याच्या किल्ल्याच्या जवळ गेला तर तिरडे नावाच्या गावाच्या आधिपत्याखाली तो पट्टा किल्ला. तिरडे म्हणजे काय? तिरडे कोण रडे? सीता रडे, म्हणून ते नाव पडलं गेलं. तसाच जटायू पक्षी खाली होता, त्याने पाहिलं रावण चाललेला आहे आणि रावण चालल्याबरोबर सीतेचा आवाज ऐकला. आणि आवाज ऐकल्यावर त्या पक्षाने सुद्धा रावणाशी युद्ध केलं आणि रावणाने त्याचे पंख छाटले. आणि पंख छाटल्यावर तो पक्षी सुद्धा तडफडत कुठे पडला? त्या टाकेला येऊन पडला. आज त्या पट्टा किल्ल्याच्या पाठीमागं पश्चिमेला ते टाकेल नावाचं गाव आहे. सर्व तिथं टाकेल त्याला म्हणतात. तिथं त्या जटायू पक्षाची समाधी स्थळ आहे. म्हणजे त्याचं रहिवास ठिकाण हे पट्टा किल्ल्यात होतं. आणि सीतेनं तिथून मग टाव फोडला. जटायू पडला, लढता लढता झुंजता एक पक्षी सुद्धा मला वाचवण्यासाठी आला, म्हणून तिने टाव फोडला. आणि त्या टावच्या आडनावावरून नाव एक गाव निर्माण झालं. त्याचं नाव आहे टाहाकारी. आणि ते टाहाकारीला तुम्ही जर गेला तर तुम्हाला खजुरावची मंदिरं माहीत असतील कशी आहे. एक सुंदर मंदिर साहेब, टाहाकारीच्या देवीचे जाताना दर्शन घेऊन जा. अप्रतिम खजुराव मंदिरांची प्रतिकृती येते. आणि त्या ठिकाणी ते जगदंबा मातेचं मंदिर आहे. जाताना त्याचं जर तुम्ही दर्शन घ्या, मग पट्टा किल्ल्यावरती जा, मग जटायूच्या तिकडं समाधी स्थळाला भेट द्या आणि तिथला इतिहास जाणून घ्या. जाताना शिवाजी नायकांचं कामगिरी सुद्धा बाजी प्रभू
देशपांडे इतकी महत्वाची होती, कारण राजांना वाचवण्यासाठी त्यांनी आपला प्राण बलिदान दिलेला आहे. त्या शौर्यभूमीला तुम्ही वंदन करा आणि सुखरूप आपल्या गावाकडे जा. परत कधीतरी आपण भेटू. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगडाच्या छाताडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालं. त्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब जगावं कसं, लढावं कसं, शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूला सामोरं जावं कसं हा जयांनी मंत्र आम्हास दिला. त्या धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या थोर विभूतींना या शिवभूमीमध्ये पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये मी त्या सर्वांपुढे नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व शिवजयंती उत्सव समितीचे सर्व ट्रेकर्स, रणरागिणी आणि शिलेदार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तुमचं या किल्ले पट्टा या गडावरती मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणचा इतिहास आपण काल खऱ्या अर्थाने जाणून घेतलेला आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणचे जे काही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची लढाई जर ती कुठं झाली असेल किंवा अस्ताला जाणारा लढाईचा शेवटचा सूर्याचा किरण कुठून पाहिला असेल तो महाराजांनी मात्र संगमनेरच्या त्या रायतेवाडीच्या भागातून पाहिलेला आहे. पण रायतेवाडीला जे काही युद्ध झालं होतं, कारण महाराजांनी त्यावेळेस जालनापुरावरती हल्ला केला होता. महाराज विजापूरकडे धुमाकूळ घालत असताना दिलेर खान पठाण ज्यावेळेस चालून येत होता आदिलशाही बुडवण्यासाठी, नाक दाबलं की तोंड उघडलं जातं. या अपेक्षेने महाराजांनी 4 नोव्हेंबर 1679ला सेलबूर विजापूर जवळ आहे तिथून त्यांनी धडक मारली, ती जालन्यावरती मारलेली आहे. 10,000ची फौज बरोबर घेऊन जालनापुरी लुटून फन्ना केली असं वर्णन आलेलं आहे. अगणित संपत्ती मिळाली. जड, जवाई, रावटे, तंबू, हत्ती, घोडे काय असेल अगणित संपत्ती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि आपल्या घोड्यांवरती लादून त्यांनी ती संपत्ती सगळी रायगडाच्या मार्गस्थ केली होती. पण महाराजांचा मार्ग मी तुम्हाला सांगितला, कन्नडच्या बाजूने ते औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला वळसा घालून आलेले नेवासेच्या बाजूला. आणि हे येत असताना त्यावेळेस औरंगाबादचा दक्षिणेचा जो सुभेदार होता तो औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम होता. आणि ही मुअज्जमला बातमी की आपलं एक श्रीमंत जालनापुरी महाराजांनी हल्ला करून लुटून फन्ना केलेली आहे, म्हणून त्याने रणमस्त खानाला आदेश दिला आणि 35,000ची फौज घेऊन रणमस्त खान, त्याच्याबरोबर अनेक नामवंत असे सरदार होते. जाबिद खान होता, सरदार खान होता, आसफ खान होता, भाई उमराव होते, ही सगळी मंडळी त्याच्याबरोबर घेऊन ते पाठलाग करत महाराजांचा संगमनेरच्या परिसरामध्ये आलेले आहे. आणि संगमनेरच्या परिसरात रायतेवाडीच्या या ठिकाणी बहिर्जी नाईकांनी महाराजांना थांबवलं. त्यावेळेस महाराजांच्या सैन्याचं नेतृत्व सरसेनापती हंबीरराव मोहिते करत होते आणि त्यांच्याबरोबर एक 50,000 सरदार ज्याचं नाव होतं शिदोजी नाईक निंबाळकर. आता निंबाळकरांचा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे, काल ते कुठले होते, काय होते, केव्हा स्वराज्यात दाखल झाले. आणि यांनी महाराजांना सांगितलं की महाराज आपण निम्मी शिबंदी घेऊन जवळ असणारा किल्ले पट्टा, कारण बहिर्जी नाईक हा सगळ्यात महत्त्वाचा वाटाड्या होत्या, महाराजांना सुखरूप जर कुठं पोहोचवायचं असेल तर जवळ या बाजूला एकही कोणताही असा किल्ला नव्हता की महाराजांना पोहोचवायचं असेल तर पट्टा किल्ल्यावरच आपल्याला घेऊन जावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही उशीर करू नका. एक तर महाराजांचं म्हणजे ज्वर चढलेला होता, हातपाय सुजायला लागलेले होते, प्रचंड घौडदौड दक्षिण दिग्विजयामुळे झालेली होती, थकवा महाराजांना जाणवत होता. त्यामुळं महाराजांनी दिनांक 19 नोव्हेंबर 1679ला संगमनेरजवळ DED कॉलेज जिथं भरलं जातं त्या ठिकाणी एक दिवस तिथे त्यांनी वास्तव्य केलं, मुक्काम केला आणि थोडी विश्रांती घेतल्यानंतर बहिर्जी नायकांसमवेत 2,500ची फौज घेऊन ते पट्टा किल्ल्याकडं मार्गस्थ झाले. तिकडं 5,000ची फौज घेऊन शिदोजी नाईक निंबाळकर मुघलांच्या सैन्याला त्या रायतेवाडीच्या त्या परिसरामध्ये 3-4 किलोमीटरच्या परिसरामध्ये आडवा उभा राहून त्या सैन्याला आडवत होता, झुंजत होता, लढत होता. अनेक जणांचं त्या ठिकाणी रणकंदनामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेलं आहे. ती माती तिथली लाल झालेली आहे. हंबीरराव मोहिते आणि रणमस्त खान पकडला गेलाय, पण हंबीरराव मोहिते स्वतः जखमी झालेले आहेत, शरीरावरती अनेक घाव आहे. पण पाठीमागून केशर सिंग नावाचा एक राजपूत सरदार मात्र नव्या ताज्या दमाची पुन्हा 5,000ची फौज घेऊन येत होता मदतीला. आणि ही बातमी केशर सिंगांनी महाराजांपर्यंत पोहोचवली आणि महाराजांनी लगेच निर्णय घेतला की जर 40,000ची फौज होत असेल तर माझ्या फौजेचा निभाव लागणार नाही. बहिर्जी नायकांच्या सल्ल्यानुसार ते या पट्टा किल्ल्यावरती दिनांक 21 नोव्हेंबर 1679ला अंदाजे रात्रीच्या सुमारास या गडावरती सुखरूप पोहोचले. आणि एक 2,500ची फौज पेमगिरीचं जे बाळेश्वराचा डोंगर मी तुम्हाला दाखवला त्या बाजूला
उधळली गेली. शाहिस्ते खानावरती जसे यसाजी कंकाने प्रयोग केला, बैलांच्या शिंगांना ते पाले ते लावले, टेंबे लावले, त्याच पद्धतीनं त्या बाजूला शत्रू सैन्याला हुलकावणी देण्यासाठी जणू काही महाराज त्या बाजूने गेले, म्हणून काही फौज तिकडं पांगली जाईल आणि महाराजांचा धोका कमी होईल म्हणून 2500ची फौज त्या पेमगिरीच्या बाजूने नाणेघाटाच्या बाजूने पळत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. याचं वर्णन कुठेही नाही. तुम्ही ज्यावेळेस हेरिटेज वॉक करता ना त्यावेळेस त्या युद्ध क्षेत्राची आपल्याला अनुभूती घेता येते. आणि ज्या ठिकाणी मग 5000 सैन्य लढत होतं, महाराज इकडे जवळपास आल्याचं कळल्यावरती ते सैन्य मैदानी मुलूक आहे. रायतेवाडीचा संगमनेरचा पूर्वेचा भाग जो आहे तो थोडा मैदानी येतो, त्यामुळे तिथं लढणं शक्य नव्हतं एवढ्या फौजेनिशी. त्यामुळे मग त्या ठिकाणी सिद्धोजी नाईक निंबाळकर, जखमी अवस्थेतले हंबीरराव मोहिते, मानाजी मोरे असतील, त्या ठिकाणी धनाजी जाधव असतील, या सगळ्यांनी निर्णय घेतला आणि सगळेजण पट्टा किल्ल्याकडे यायला निघाले. पण लढाई मात्र खेळत खेळत निघाले. आणि या समोर ज्या मी काल सांगितल्या खिंडी आहेत, हे जे काय असं उतरंडीला गेलेले जे ओळ दिसतात ना या परिसरामध्ये, या खिंडी अडवल्या गेल्या. तुम्ही बसमधून पाहिलं असेल कसं दिसत होतं, बस कशा टर्नला चढत होत्या आणि बाजूला कशा त्या घळ्या पडलेल्या होत्या. त्या घळईमध्ये वरच्या बाजूला हे सैन्य या ठिकाणी उभं राहिलं. पाठलाग करत मात्र रणमस्त खानाचं सैन्य आलं. असद खान त्या ठिकाणी पुढा होता उभा आणि त्याने ते पाहिलं की आता महाराज पट्टा किल्ल्यावर गेलेत, पट्टा किल्ल्यावर हल्ला करता येणार नाही. पट्टा किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे, इथे प्रचंड तोफा पण होत्या या ठिकाणी आणि त्यामुळं आपला निभाव लागणार नाही. आता महाराज जंगलात घुसल्यामुळं त्याने महाराजांचा नाद सोडून दिला आणि तो परत माघारी फिरला. पण लढता लढता एक जंबोऱ्याचा गोळा सिद्धोजी नाईक निंबाळकरांना लागला आणि ते धारातीर्थी पडले. आणि धारातीर्थी पडल्यावर महाराजांना कळाल्यावरती महाराजांना खूप वाईट वाटलं की आपला एक पंचहजारी सरदार म्हणजे सेनापतीच्या नंतरचा दुसरा अधिकार पंचहजारी सरदाराला असतो. एक तरुण युवक, कारण 1665 मध्ये तो पुरंदरच्या वेड्याच्या वेळेस सैन्यामध्ये दाखल झाला होता आणि 1000ची फौज त्याच्या हाताखाली त्यावेळेस मुरारबाजीच्या त्या युद्धाच्या वेळेस महाराजांनी दिली होती. प्रतापराव गुजर त्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर त्याने बहलोल खान पठाण, मी तुम्हाला सांगितलं, कारण बहलोल खान पठाणाचा इतिहास खूप मोठा आहे. कारण मग तो चालून येणार आहे, राज्याभिषेकाची तयारी चालू आहे रायगडावरती आणि बहलोल खान पठाण जर आला तर राज्याभिषेकामध्ये विघ्न येईल. आणि महाराजांनी प्रतापराव गुजराला सांगितलं की बहलोल चालून येतोय, त्याचा निपात करण्यासाठी तुम्ही फौज घेऊन जा. तसे प्रतापराव गुजर गेले, म्हणजे त्यांचं नाव मूळ कर्तोजी गुजर आहे, प्रतापराव ही पदवी आहे. ते निघाले आणि त्यांच्यासमोर सिद्धोजी नाईक निंबाळकर होते. प्रतापरावने युद्ध केलं नाही त्या ठिकाणी. सांगली जिल्ह्यामध्ये जत नावाचा तालुका आहे, डोन नावाची नदी वाहते, त्या नदीला वेढा देऊन ते बसले. म्हणजे जेवढे पाणवठे होते ना ते कब्जात घेतले आणि सकाळी हे पाणवठ्यावर यायला गेलं तर मराठ्यांनी ते पाणवठ्याला वेढा दिलेला आहे आणि प्यायला पाणी नाही आहे. आणि प्यायला पाणी नसल्यामुळं तो बहलोल खान पठाण काकुळतीला आला आणि मी पुन्हा स्वराज्याकडे येणार नाही म्हणून बहलोल खान पठाणाला सोडून देण्यात यावं. त्यांनी दया याचना केली आणि प्रतापरावांना वाटलं जो शरण आला त्याला अभयदान दिलंच पाहिजे, म्हणून प्रतापरावांनी त्याला जाऊ दिलं, परत येणार नाही म्हणून. आणि प्रतापराव गुजर तसेच रायगडावरती आले. हे वार्तांकन महाराजांना कळालं, कारण सेनापतीनं राज्याचं रक्षण करायचं असतं, न्यायनिवाडा करण्याचं काम राजाचं असतं हे महाराजांना माहीत होतं. एका सेनापतीवर पहिल्यांदा महाराज रागावलेले आपल्याला रायगडावरती दिसतील. प्रतापरावांनी मुजरा केला पण महाराजांनी काहीच पाहिलं नाही, डोळे जरा तांबरले गेले आणि महाराज त्याच क्षणी प्रतापरावावरती जरा खवळून बोलल्याचे उद्गार आहे ते मी महाराजांच्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. स्वतःला सरनौबत समजता शिपाईगिरी केलीस, उदय बहलोल चालून येईल, स्वराज्यास हानी पोहोचेल, यात जबाबदार कोण? प्रतापराव, तुम्ही जा यास्तव गनिमास गर्दीस मिळवा, नाहीस्तव आम्हास तोंड जाऊ नये आणि रायगडाची पायरी चढू नये. काळजाला भिन्नारे ते शब्द प्रतापरावांच्या काळजाला झोंबले. आल्या पावली मुद्रा करून प्रतापराव माघारी फिरले. इकडं रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याची तयारी चालू झालेली होती आणि त्याच वेळेस सामानगड नावाचा किल्ला आहे कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये, तिथं प्रतापराव आणि 6 धारकरी, विसोजी बल्लाळ असतील, विठोजी आत्रे असतील, सिद्धी हिलाल त्यामध्ये होता, कृष्णाजी भास्कर नावाचं एक पात्र त्याबरोबर त्या ठिकाणी होतं. आणि हे सगळं सैन्याचा डेरा तिथं पडलेला असताना अकस्मात गुप्तहेरांनी बातमी आणली आणि प्रतापरावाच्या कानात कुजबुज सरनौबत बहलोल खान चालून आलाय. चालून आल्याबरोबर प्रतापरावांच्या काळजाला भिनलेले शब्द हे महाराजांचे आठवले आणि त्या क्षणी प्रतापराव उठले, जवळ असणाऱ्या 6 धारकऱ्यांना घेतलं आणि त्यावेळी बहलोल खानाचा जो मार्ग होता तो त्याने मात्र निवडला होता. नेसरीच्या खिंडीमध्ये तो येऊन पोहोचला होता आणि नेसरीच्या खिंडीत आल्याबरोबर जशी 6 जण उठले, प्रतापराव 7वे घोड्याला टाच मारले आणि नेसरीच्या खिंडीमध्ये जाऊन बहलोल खानाच्या फौजेवरती एखादा विजेचा कल्लोळ तुटून पडावा, कल्लोळ उठावा तसं त्या ठिकाणी रणकंद
रक्षाबंधन गेलं आणि क्षणार्धात ते 7 वीर कुठे गेले ते इतिहासाला सुद्धा समजलं गेलं नाही. पण मात्र आमच्या कुसुमाग्रजांनी सुंदर त्यांच्यावरती एक काव्यपंक्ती लिहिली, वेडात वीर मराठे दौडले 7. म्हणजे अशा पद्धतीचा हा सिदोजी नाईक निंबाळकर प्रतापरावांच्या तालमीत घडलेला होता. पण या ठिकाणी सुद्धा बाजीप्रभूंची आठवण यावी, आपल्याला घोडखिंडीची आठवण यावी, आपल्याला पावनखिंडीची आठवण यावी. ज्या पद्धतीने आपण ती धारातीर्थांचा माती कपाळाला लावण्यासाठी जातो त्याच पद्धतीची ही पट्टा किल्ल्याची माती सुद्धा पावन झालेली आहे. इथं युद्धाच्या माध्यमातून महाराज इथं 15 दिवस राहिले. तुम्हाला सांगितलं अंगामध्ये ज्वर होता, रायगडावरती बहिर्जी नायकाने त्यांना सुखरूप नेलं. पण त्याच वेळेस 4 डिसेंबर 1679ला महाराजांना रायगडावरती इथून जाताना बातमी समजली की संभाजीराजे पन्हाळ्यावरती आलेले आहेत. कसे आले मी तुम्हाला काल ते सांगितलेलं आहे. महाराज रायगडावरून संभाजीराजांची भेट घ्यायला किल्ले पन्हाळ्यावरती गेले. सज्जा कोठीमध्ये बाप लेकांची भेट झाली, हितगुज झालं. या स्वराज्याची दगदग त्यांना माहीत होती की आपला आता कालावधी थोडा राहिलेला आहे, आपल्या स्वराज्याची विभागणी करायची. संभाजीराजे मातब्बर आहे, त्यांना आपण तिकडं ठेवू आणि राजाराम महाराजांना रायगडावरती ठेवायचं. संभाजीराजांनी पन्हाळ्यावरून दक्षिणेचा कारभार पाहायचा आणि राजाराम महाराजांनी रायगडावरून इकडचा कारभार पाहायचा. आणि महाराज संभाजीराजांना निरोप घेऊन ते पुन्हा रायगडावरती आले. ही दगदग अविश्रांत परिश्रम, महाराजांचा विश्रांतीच नाही आहे. तुम्ही आठवा एक प्रसंग, अफजल खानाला मारल्यानंतर 10 नोव्हेंबर 1659ला महाराजांनी 15 दिवसात कोल्हापूर काबीज केलेलं आहे. चंदन, वंदन, वैराटगड वगैरे जे काही किल्ले असतील, मिरज, हे सगळे ताब्यात घेतले. करवीर महालक्ष्मी स्वराज्यात दाखल आहे. अफजल खान मारलं ते काही जिजाऊंना भेटायला परत राजगडावरती गेले नाही आहेत. आणि 18 नोव्हेंबर 1659ला 18व्या दिवशी किल्ले पन्हाळा ताब्यात घेतलेला आहे. पन्हाळा ताब्यात घेतल्यावर 2 डिसेंबरला किल्ले विशाळगड स्वराज्यामध्ये दाखल केलेला आहे. आणि सिद्धी जोहर येतोय, पुन्हा महाराज पन्हाळ्यामध्ये अडकतायत. निघाले कधी? 12 जुलै 1659ला आऊसाहेबांचा निरोप घेऊन ते प्रतापगडावरती आलेले होते बघा. आणि त्यावेळेनंतर पन्हाळ्याच्या वेड्यात अडकतात. पन्हाळ्यातून ते कधी सुटतायत? दिनांक होता 12 जुलै 1659, म्हणजे 12 नंतर 13 जुलै लागते. आणि दोघांचा हौतात नाही, शिवा काशीदांचा आणि बाजीप्रभूंचं. शिवा काशीद रात्रीचे 10 वाजता 13 जुलै 1659ला 12च्या नंतर 1च्या आदमाचे त्यांना सिद्धी जोहरने मारलं. आणि सायंकाळी 6 वाजता 13 जुलैच्या तोफांचे बारकाने आल्यावर बाजीप्रभूंचं त्या ठिकाणी बलिदान झालेलं आहे. आणि मग तिथून महाराज ज्यावेळेस निघाले, ती तारीख आहे विशाळगडावरती पोचल्यावर लगेच त्यांचा अंत्यसंस्कार वगैरे तिथून केल्यानंतर ते बाजीप्रभूंच्या शिंद गावी गेले. आणि जवळपास माझ्या माहितीनुसार 2.25 वर्षांनी हा राजा राजगडावरती जिजाऊ साहेबांना भेटायला गेलेला आहे. आपल्याला दम पडेल का एवढा काळ आईपासून दूर गेल्यावरती? अहो, त्या आई साहेबांचं काय काळीज म्हणत असेल की 12 जुलैला माझा पोरगा जातोय बाजूला, अफजल खानाच्या मृत्यूच्या दाढेमध्ये जातोय. अफजल खान मारल्यानंतर सुद्धा आऊसाहेबांना भेटायला येत नाही. तर अविश्रांत परिश्रम होते. आणि त्यामुळे महाराजांनी इथं त्या दगदगीमुळं 15 दिवस मुक्काम केला असेल. जास्त दिवस ते राहू शकत नाही एका ठिकाणी, कारण आजूबाजूला मुघली प्रदेश होता, पट्टा किल्ला हा त्याच्या जवळ होता. त्यामुळे महाराज 15 दिवसानंतर रायगडावरती गेले, संभाजीची भेट घेऊन आले. आणि हा शककर्ता राजा तुमच्या आमचा सर्वांचा निरोप घेऊन दिनांक 3 एप्रिल 1680ला इहलोकी निघून गेला. आजही 350 वर्षानंतर आपण सर्वजण आपल्या जाणत्या राजाचं स्मरण करताय. जगाच्या पाठीवर असं कोणत्याही राजाचं स्मरण इतके कालावधी, इतके वर्ष होऊ शकलं नाही. मला तर वाटतं जोपर्यंत चंद्र सूर्य आसमानी आहे तोपर्यंत माझ्या राजाचा जयघोष झाल्याशिवाय राहणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. आता या ठिकाणी मी 2 मालुसऱ्यांची भक्ती जर तुम्ही आठवली की आपल्या पोराचं लग्न बाजूला टाकून सुद्धा जो कोंडाणा घ्यायला जातो आणि कोंडाणा महाराजांना जिंकून देतोय, पण स्वतःच्या मुलाच्या लग्नाला तो उपस्थित राहत नाही. पण त्यावेळेस महाराजांनी तानाजी मालुसरेचा जो मुलगा आहे रायबा मालुसरे, या रायबा मालुसरेला चंदगड तालुक्यामध्ये गोव्याच्या हद्दीवर एक पारगड नावाचा किल्ला आहे. तुम्ही सर्वजण तिथे गेला असाल. तो पारगड किल्ल्याची किल्लेदारी महाराजांनी त्या रायबा मालुसरेला दिली. आणि महाराज 1677ला दक्षिण दिग्विजयाला निघाले त्यावेळेस रायबाला एक शब्द त्यांनी वापरला होता, रायबा जोपर्यंत आसमानी चंद्र सूर्य आहे आणि आमचा आदेश येत नाही तोपर्यंत पारगड खाली करू नका.
आणि पारगड खाली करू नका. महाराज आले, इथे आले, इथून ते रायगडला गेले, पन्हाळ्यावरती गेले, रायगडवरती निधन झालं. आणि मी एके दिवशी आताच पारगडला फिरायला गेलो असताना तिथं कोंडाजी शेलार नावाचे तानाजी मालुसरेंच्या मामांचे वंशज मला भेटले. मी म्हणलं तुम्ही सगळं जंगल सिमेंटचं झालेलं असताना तुम्ही या गडावर खाचराची शेती का करता? ते मला म्हणाले सर तुम्हाला नाही कळणार म्हणे. म्हणलं का कळणार नाही? म्हणे अजून आम्ही महाराजांच्या आदेशाची वाट पाहतोय. म्हणलं कोणता आदेश होता महाराजांचा? जोपर्यंत आमचा आदेश येत नाही, चंद्र सूर्य आसमानी आहे, तोपर्यंत पारगड खाली करू नका. आजही तानाजी मालुसरेंचे वंशज आणि कोंडाजी शेलारांचे काही वंशज पारगडावरती वास्तव्यास आहे. तो शब्द अजूनही महाराजांच्या आज्ञेची वाट पाहत आहे. ही तानाजी मालुसरेच्या वंशजांची भक्ती आहे. आणि इकडं आमच्या काश्मीरची मुक्ती पहा काय होती. रुबिना सईद नावाचं अपहरण काबूल कंदार विमानाचं झालेलं होतं. त्यावेळेस तिचे वडील गृहमंत्री या देशाचे, आणि तिला वाचवण्यासाठी 10 अतिरेकी आम्ही सोडून दिले होते की ज्यांनी आमच्या 100 भगिनींचं कुंकू उद्ध्वस्त केलं होतं. म्हणजे ही आमची एकाकडची ही काश्मीरची मुक्ती आणि आमच्या तानाजीच्या मुक्तीपासून एक प्रेरणा घेऊया आणि पुन्हा एक जयघोष करूया. ही जी पाठीमागं वास्तू आहे ना, महाराजांनी इथंच विश्रांती घेतली होती. ही सदर आहे, अंबरखाना म्हणतात. म्हणजे धान्य सुद्धा साठवलं जायचं. याला वरती झरोके, किती पाऊस येऊ द्या पाण्याचा एक थेंब सुद्धा खाली येणार नाही. आणि इथं किडे मुंग्या उंदीर बिंदीर लागायची विषयच नव्हता. पुढे गेल्यानंतर काही धान्याची भूमिगत कोठारे की तिथं काही धान्याचे कणाचे अवशेष सापडले, मध्ये उत्खनन झालं, काही हत्यारं सापडली. त्या भवन अधिकाऱ्यांनी ती तुमच्यासाठी ठेवली होती, पण किती जणांनी पाहिली मला काय माहित नाहीये. उतरताना ती पहा, इथं जे उत्खननात सापडलेलं आहे धान्याचे अवशेष तिथे सापडलेले होते. आणि धान्याचे अवशेष सापडल्यावरती ते काढायला हातात घेतल्यावरती त्याचा एकदम राखेसारखा भुगा झाला. आणि काहींनी लगेच वृत्तपत्रामध्ये केले शिवकालीन धान्य सापडले, शिवकालीन. अहो इथं पेशव्यांचा राबता होता, पेशव्यांचा कालावधी इथं गेलेला आहे. त्यांच्या काळामध्ये ते धान्य साठवलं जाईल. महाराज 15 दिवस राहिलेले, त्यामुळे शिवकालीन धान्य आपण म्हणूच शकत नाही. म्हणजे खोटा इतिहास आणि खरा इतिहास. ज्यावेळेस आपण हेरिटेज वॉक करतो, प्रत्येक ठिकाणाला भेट देतो, प्रत्येक ठिकाणाची माहिती ज्यावेळेस आपण व्यवस्थित घेतो, त्यावेळेस खरा इतिहास तुमच्या आमच्या डोळ्यासमोर कॅमेऱ्या रूपाने उभा राहतो. नाही तर पुस्तकातून ऐकीव माहिती जर घेतली तर इतिहासावर भरोसा ठेवता येणार नाही. मी इथं थांबतो. जय हिंद. खरं तर मी येणार नव्हतो.